मी हा गजरा केसात म्हणतो मला आणि तुझा आधी हा बॉक्स उघड अरे आणखी एक चिठ्ठी ज्या चिठ्ठ्यांचा पाऊस पडतोय बोलते बरं आज काय लिहिलंय ते मोठ्याने वाचून दाखवायचा. सोपं म्हणता म्हणता कठीण होत जातं सारं. सहज म्हणता म्हणता कठीण होऊन जातं. विचारांची पिसं उडवणं तुझ्या एका नजरेचं वार. विचारांची पिसं उडवणं तुझ्या एका नजरेचं वार. माझ्यासोबत जायचं तर जमिनीवर राहत नाही पाय. तुला वजा केल्यावर आयुष्यात बाकी उरतच काय. पण तुझ्याशिवाय आयुष्यात उरतच नाही. खरंच आहे. तुला वजा केल्यावर आयुष्यात बाकी उरतच काय. खूप सुंदर कविता आहे. हो बाबा, तुमच्या मनातलं किती छान शब्दात व्यक्त केलं तुम्ही. तुमची ही कला आजच बघितली आम्ही. कधी केली कविता? अगं नंदिनी, ही मी माझ्या मानिनीसाठी केलेली पहिली कविता होती आणि ही आमच्या जीवाची एकदम फेवरेट. म्हणजे बाबा गेलाय. पण मी काय म्हणतोय, आणखी आज काहीतरी विसरते असं वाटतं. त्यानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत विक्रमने अॅनिव्हर्सरीला मानिनीला गजरा दिलेला असतो आणि ते म्हणत असतात, हा गजरा तर मी तुझ्या केसामध्ये मारणारच आहे, पण तुझ्यासाठी आणखी एक गिफ्ट आहे, आणखी एक सरप्राईज आहे. तेव्हा आज काय आहे असं विचारण्यात येतं आणि तेव्हा लगेचच विक्रम म्हणत असतात, तो तिथे समोर ठेवलेला बॉक्स तू ओपन कर. तेव्हा लगेचच मानिनी तो बॉक्स ओपन करते आणि मानिनीने तो बॉक्स इथे ओपन केल्यानंतर त्यामध्ये आणखी एक चिठ्ठी असते. आता ती चिठ्ठी काय हे मानिनी पाहत असते. तेवढ्यातच आता ती विचार करत असते, अरे बापरे, अजून एक चिठ्ठी आणि हे काय आहे. तेवढ्यातच काव्या म्हणत असते, असं नाही तुम्ही ही चिठ्ठी वाचायची, पण सगळ्यांना ऐकू येईल आणि मोठ्यात वाचायची. तेवढ्यातच आता मानिनी ती चिठ्ठी वाचायला घेत असते. त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असतं, सोपं म्हणता म्हणता कठीण होत जातं सारं. सोपं म्हणता म्हणता कठीण होत जातं सारं. विचारांची पिसं उडवत तुझ्या एका नजरेतलं वारं. आणि तेव्हाच जीवा आणि त्यासोबत काव्याला त्यांचे ते भूतकाळातले क्षण आठवत असतात आणि त्यासोबतच इकडे नंदिनीला सुद्धा वाऱ्यावर उडायचं म्हटलं तर जमिनीवर राहत नाही पाय. आणि शेवटी तुझ्या विना तुला जर वजा केलं तर उरतच काय, तुला जर आयुष्यातून वजा केलं तर उरतच काय, असं त्या कवितेमध्ये लिहिलेलं असतं. आणि तेव्हाच खरंच तुला जर वजा केलं तर काहीच उरत नाही, हे कधी काळी इथे जीवाने काव्यासाठी सुद्धा लिहिलेलं असतं. आता ही कविता ऐकल्यानंतर सगळेच खूप जास्त आनंदात असतात, सगळेजणच खूप जास्त खुश झालेले असतात. आणि तेव्हाच इथे विक्रम म्हणत असतात, खरं तर ही माझी कविता खूप आवडती आहे आणि माझीच काय इथे जीवाला सुद्धा ही कविता खूप आवडते. त्यासोबत ही कविता मी पहिल्या वेळेस ही लिहिली होती आणि त्यामुळे ही फक्त आणि फक्त माझ्या मानिनीसाठी आजच्या दिवशी. तर इकडे रम्या आणि वसुंधरा त्यांच्या खोलीमध्ये असतात. तेव्हाच रम्याच्या हातामध्ये आणखी एक गोष्ट असते आणि ती म्हणजेच की फ्रेंडशिप बँड. ती म्हणत असते, आता हे फ्रेंडशिप बँड इथे मी पार्थच्या हातामध्ये बांधणार आहे आणि एकदा का हे फ्रेंडशिप बँड इथे मी पार्थच्या हातामध्ये बांधलं तर आमच्यामध्ये वेगळीच नातं, वेगळीच मैत्री इथे सुरुवात होईल. तेव्हाच वसुंधरा खूपच टेन्शन मध्ये असते. तर रम्या विचारते, काय झालं, एवढी का टेन्स दिसतेस. तेव्हा ती म्हणते, तुला एक गोष्ट सांगू का, आज मी पुन्हा एकदा पिहू समोर गेले. पिहू समोर गेल्या क्षणी मला ती पुन्हा एकदा आज बघून घाबरलेली आहे. त्यामुळे मला असं नक्कीच वाटतंय की तिने नक्कीच काहीतरी ऐकलेलं आहे आणि त्यामुळे मला ती दुसऱ्यांदा पाहिल्यावर खूप घाबरली. मला तर आता खूपच काळजी वाटायला लागलेली आहे. पिहूने नेमकं काय ऐकले आणि ऐकले तर ऐकले, पण ती आणखी कोणाला काही जाऊन सांगेल का ऐकलेल्या गोष्टी. त्यामुळे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींचा लवकरात लवकर बंदोबस्त करायला पाहिजे असं सुंदरा म्हणत असते. तेवढ्यातच आता रम्याला ते आठवतं. ती म्हणते, मी मगाशी ना जीवा आणि नंदिनीचा खोली बाहेर होते आणि तेव्हाच ते कोणाला तरी उद्या बोलवायचं, काउन्सलर वगैरे असं काहीतरी बोलत होते. म्हणजे उद्या घरी काउन्सलर येणार आहे आणि तो सुद्धा पिहूसाठी. तेव्हाच इथे वसुंधरा म्हणत असते, एकदा का पिहूने जर तोंड उचकटलं तर आपली वाट लागल्याशिवाय राहणार नाही. काही करून उद्या पिहू आणि काउन्सलरची भेट होऊ देता कामा नये, किंवा जर काउन्सलर आला तर मग मात्र खूपच मोठा धमाका इथे होऊ शकतो. तेव्हाच आता इथे वसुंधरा म्हणत असते, सगळ्यात गोष्ट महत्वाची म्हणजेच की मला आता उद्या माझं प्यादं काढावंच लागणार आहे. तेव्हाच रम्या म्हणते, अगं कसलं प्यादं आणि तू हे सगळं काय आणि कशाबद्दल बोलत आहेस. तेव्हाच ती म्हणत असते, आज इथे लैला मजनूच्या लग्नाचा वाढदिवस आहे, म्हणजेच की मानिनी आणि त्यासोबत विक्रम. आजचा एकदा लग्नाचा वाढदिवस झाला तर मग उद्या आपल्याला जे काही करायचं आहे किंवा घरामध्ये ज्या गोष्टी करायच्या आहेत त्यामुळे चांगलाच आपण धमाका करणार आहोत असंच ती इथे बोलत असते. उद्याचा दिवसच ठरवेल काय करायचं, कशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी करायच्या असं दोघींचं बोलणं सुरू असतं. म्हणजेच पिहूने काही जरी झालं तरी सुद्धा काउन्सलर समोर कुठल्याच गोष्टी इथे बोलता कामा नये आणि त्याबरोबरच वसुंधरा हे सगळं काही ठरवत असते. अगं पण हे सगळं तू कसं करणार आहे. तेव्हा ती म्हणत असते, माझ्या प्यादाला वजीर बनवणार आहे. उद्या घरामध्ये खूप मोठा तमाशा होणार आहे. तेव्हा आई तू काय करणार आहेस. होऊ दे ना, आज ही अॅनिव्हर्सरी होऊ देत, पण उद्या बघ घरामध्ये किती कसा आणि कशा पद्धतीने मोठा तमाशा घरामध्ये होतो आणि तो सगळ्यांना पाहायला मिळतो. त्यासोबतच घरात झालेला तमाशा यांच्या आयुष्यामध्ये नवीन काहीतरी वादळ नक्कीच घेऊन येईल असं वसुंधरा म्हणत असते. आता फक्त आणि फक्त उद्याचीच वाट पाहायची आहे असंच ती बोलते. आणि तेव्हा आई काहीतरी करणार आहे. त्यासोबतच पार्थ आणि माझं नातं सुद्धा इथे मार्गी लागेल असा रम्या विचार करते. इकडे दुसऱ्या बाजूला विक्रम ने फ्रेंडशिप बँड आणलेले असतात आणि ते म्हणत असतात, आज फक्त अॅनिव्हर्सरीच नाही तर आज खूप मोठा दिवस आहे. या सगळ्यांना विचार पडतो की कसला दिवस आहे. तेव्हा ते म्हणतात, अरे आज एवढा मोठा म्हणजे फ्रेंडशिप डे आहे ना, मग फ्रेंडशिप डे असल्या कारणाने तो साजरा करायचा नाही असं कुठे आहे का. मग काय रे, तुम्ही तुमच्या बायकांना फ्रेंडशिप बँड वगैरे बांधले का नाही. मला माहित आहे तुम्ही बांधलेच नसतील, मला चांगलंच ठाऊक आहे, पण बघा मी तुमच्याकरिता ना मस्त फ्रेंडशिप बँड आणलेले आहेत आणि तुमच्याकरिता काय सगळ्यांकरिता आणलेले आहेत. असं म्हणूनच आता विक्रम स्वतःच्या एप्रॉनच्या खिशामध्ये जे फ्रेंडशिप बँड असतात ते चौघांच्या हातामध्ये ठेवत असतात आणि ते म्हणत असतात, हे बघा हे घ्या फ्रेंडशिप बँड आणि तुम्ही चौघे सुद्धा एकमेकांना ते फ्रेंडशिप बँड तुम्ही बांधा.
बांधायचे आहेत. पण थांबा जरा, अगं अरे मला माझ्या अगोदर मनूच्या म्हणजेच माझ्या मानिनीच्या हातामध्ये फ्रेंडशिप बँड तर बांधू दे. लग्नानंतर पहिली मैत्रीण ही बायकोच असते, प्रीतम असते, सखी असते, सहेली असते आणि मैत्री हाच नात्यातील फंडा असतो असंच ते इथे बोलत असतात. आणि बायको सगळ्या गोष्टीवरील औषध आहे. त्याचबरोबर बायको ही खरी मैत्रीण असते, त्यामुळे तिच्या हातामध्ये मला हा मैत्रीचा बँड, हा फ्रेंडशिप डेचा बँड बांधू देत असंच आता इथे विक्रम म्हणत असतात आणि सगळेजण त्यांच्याकडे पाहतच असतात. तेव्हा लगेचच आता विक्रमने मानिनीच्या हातामध्ये फ्रेंडशिप बँड बांधलेला असतो. तर इकडे मानिनी म्हणत असते हो मग माझा कुठे आहे फ्रेंडशिप बँड, आणि तेव्हाच विक्रम म्हणत असतात हो तर आहे. तेव्हाच नंदिनी म्हणत असते खरंच खूप छान आहे तुमचं नातं. आणि इथे विक्रमने मानिनीच्या हातामध्ये फ्रेंडशिप बँड बांधल्यानंतर मानिनी सुद्धा लगेचच विक्रमकडून दुसरा फ्रेंडशिप बँड घेते आणि दोघे सुद्धा एकमेकांच्या मिठीत विसवलेले असतात. हे चौघे सुद्धा त्यांच्या नात्याला अजून सुद्धा त्यांचं नातं किती घट्ट आहे, त्याचबरोबर हे दोघे एकमेकांवर किती प्रेम करतात आणि यांच्या नाताचा बॉन्ड जो आहे तो किती क्यूट आहे असं या चौघांना वाटत असतं. काव्या पार्थकडे पाहते तर इकडे नंदिनी जीवाकडे पाहतच असते. तेव्हाच आता विक्रम दुसरा फ्रेंडशिप बँड मानिनीच्या हातामध्ये देतो आणि त्याचबरोबर समोर हात करून तिच्या हातानेच तो स्वतःच्या हातामध्ये फ्रेंडशिप बँड बांधून घेत असतो. कारण नवरा बायको हे खूप चांगले जवळचे मित्र आणि सुखदुःखासाठी सुद्धा जवळचे मित्र असतात. लग्नानंतर बायको ही त्याची नवऱ्याची चांगली मैत्रीण असते असं ते बोलत असतात. आता इकडे फ्रेंडशिप बँड बांधल्यानंतर मस्त इथे विक्रमने जेवण बनवलेलं असतं आणि तेव्हा दोघं सुद्धा एकमेकांनाच घासभरवत अॅनिव्हर्सरीचं सेलिब्रेशन हे करत असतात. आता हे सगळं सेलिब्रेशन तर झालेलंच असतं आणि सेलिब्रेशन झाल्यानंतर आता हे दोघे सुद्धा आपापल्या खोलीमध्ये येतात. तर तिकडे ते दोघे सुद्धा त्यांच्या खोलीमध्ये गेलेले असतात. आता इथे नंदिनीच्या हातामध्ये फ्रेंडशिप बँड असतो तर जीवाच्या हातामध्ये सुद्धा फ्रेंडशिप बँड असतो. दोघं सुद्धा त्या फ्रेंडशिप बँडकडे पाहून विचारच करत असतात आणि तेव्हा नंदिनी म्हणत असते मला तुमच्याशी बोलायचं आहे. तेव्हा तो म्हणतो काय बोलायचं आहे आणि बोलण्यापेक्षा आपण फ्रेंडशिप बँड बांधूया आता. तेव्हा ती म्हणते तेच मला नको आहे आणि बाबांनी असं सांगितलंय की आता हे फ्रेंडशिप बँड घ्या आणि आपापल्या खोलीमध्ये जाऊन हे फ्रेंडशिप बँड एकमेकांच्या हातामध्ये बांधा. तेव्हाच तो म्हणत असतो हो मग त्यासाठीच आपण खोलीमध्ये आलोत ना. तेव्हाच आता ती म्हणत असते नाही याची काहीच गरज नाहीये, मला असं वाटतंय की ही फ्रेंडशिप बँड आपण बांधायला हातामध्ये नको. तेव्हाच तो म्हणतो अगं असं काय करतेस आणि इथे एवढं आवडीने आणि आनंदाने बाबांनी आणि आपल्याला एकमेकांना दिलेले आहेत बांधायला, एवढंच ना पण आपण खोटं हे सगळं काही खाली जाऊन का करायचं आहे. तेव्हाच तो म्हणतो जर आपण नाही बांधलं तर काय वाटेल आणि त्यांना फसवतोय असं वाटणार नाही का. तेव्हा ती म्हणते मग आपण दुसरं काय करत आहोत, आपण त्यांना डिवोर्स केस फाईल केल्यापासून फसवत तर आलेलोच आहोत ना. मग तसंही हे फ्रेंडशिप बँड आपल्या स्वतःच्या हाताने जर स्वतःच्या हातामध्ये बांधले तर काय फरक पडतो. त्यामुळे हे फ्रेंडशिप बँड जे आहे ते तुमचं तुम्ही बांधा आणि माझं मी बांधते. पण त्यावर जीवा म्हणत असतो अगं नंदिनी पण हे सरळ फसवल्यासारखं होईल ना. तेव्हाच नंदिनी म्हणत असते हो फसवल्यासारखं होण्यासारखं काहीच नाहीये. आतापर्यंत तरी आपण नात्यामध्ये जे अंतर आहे किंवा नातं कशा पद्धतीने पुढे नेतोय किंवा आपलं नातं काय आहे हे दाखवून तरी त्यांना फसवतच आहोत ना. मग ह्या फ्रेंडशिप बँडने असं काय फारसा फरक पडणार आहे. तुम्ही तुमचं बांधा माझं मी बांधते असं म्हणूनच आता शेवटी जीवा त्याचं खोलत असतो. तर इकडे नंदिनीचं खोलून घेत असते. आता खरं पाहायला गेलं तर नंदिनीला हा सगळा काही इथे ड्रामा करायचा नसतो, पण तिच्याकडे कुठलाच पर्याय शिल्लक राहिल्याने किंवा न राहिल्यामुळे तिला हे सगळं काही करावं लागणार असतं. आता इकडे दुसऱ्या बाजूला पार्थ त्याचा फ्रेंडशिप बँड घेऊन सोफ्यावर बसलेला असतो. तर काव्या त्याच्या समोर येते आणि त्याच्या समोर आल्यावर तो फ्रेंडशिप बँड ती काढून घेत असते आणि म्हणत असते ह्या फ्रेंडशिप बँडचं काय करायचं आहे. आणि तेव्हाच पार्थ म्हणत असतो काय करायचं आहे म्हणजे हो हा बाबांनी किती आवडीने आपल्याला फ्रेंडशिप बँड दिलेला आहे, मग आपण तो बांधायला पाहिजे ना. आणि साधा फ्रेंडशिप बँड तर बांधायचा आहे ना. आणि आपण जर नाही बांधला तर इथे खाली आपण गेलो मित्रमैत्रिणीमध्ये गेलो तर आपल्या हातामध्ये फ्रेंडशिप बँड नसेल तर काय वाटेल. त्यासोबतच विक्रम काका काय म्हणतील अहो देशमुख असं काय करताय, साधा फ्रेंडशिप बँड तर बांधायचा आहे ना. त्यामुळे हा घ्या बरं आणि तुम्ही हा फ्रेंडशिप बँड बांधा बरं हातामध्ये. आणि तेव्हाच इथे पार्थ म्हणत असतो मला फरक पडतो. तेव्हाच काव्या हाताची घडी घालूनच म्हणत असते जगातील अशी कुठली गोष्ट आहे की ज्यामुळे तुम्हाला फरक पडत नाही देशमुख सांगा ना. तेव्हा पार्थ म्हणत असतो हे बघा आपण कुठल्या परिस्थितीमधून जात आहोत हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे ना. काव्या म्हणत असते हो एवढी मोठी गोष्ट मी कशी विसरू शकते, चांगलंच लक्षात आहे माझ्या आणि ती विसरणं शक्य सुद्धा नाहीये. अहो पण एवढा साधा हा फ्रेंडशिप बँड आहे, चटकन घ्यायचा आणि पटकन बांधायचा आणि रिकामं व्हायचं. तेव्हा पार्थ म्हणत असतो तुमच्यासारखं एवढं सगळं इझी नाही करता येत मला. चटकन करायचं आणि पटकन विसरायचं ह्या गोष्टी माझ्यासाठी सोप्या नाही आहेत. पार्थने घटस्फोटाची आठवण करून दिल्यामुळे इथे काव्या म्हणत असते काय हो येता जाता नेहमी तुम्हाला टॉन्ट मारायचेच असतात का. तेव्हाच पार्थ म्हणत असतो हे बघा मी तुम्हाला टॉन्ट मारत नाहीये, तुम्हाला फ्रेंडशिप बँड बांधायचाच आहे ना तर हे घ्या हा फ्रेंडशिप बँड आणि तुमची मैत्रीण अनिशा तिच्याकडून बांधून घ्या. मला हा फ्रेंडशिप बँड बांधायचा नाहीये आणि मी तुम्हाला सांगितलं ना मला हे नाही आवडत, नाही करायचं, एवढं सोपं नाहीये हे असं म्हणून असतो तिच्या हातामध्ये तो फ्रेंडशिप बँड देतो आणि तिथून निघून जाण्याचा प्रयत्न करत असतो. आता पार्थ तिथून निघून गेलेला असतो पण इकडे मात्र काव्याला खूप जास्त राग आलेला असतो. ती म्हणत असते देशमुख मी हा फ्रेंडशिप बँड तुम्ही दिलेला तर बांधून घेणारच नाहीये. मी एक वेळा हाताला बँडेज बांधेन, प्लास्टर बांधेन, पण तुम्ही दिलेला हा फ्रेंडशिप बँड मी बांधणार नाही म्हणजे नाही असं म्हणूनच ती आता इथे तो बँड इथे बेडवरच फेकून देत असते आणि पुन्हा माझ्या मागे यायचं नाहीये. पुन्हा काही जरी झालं तरी सुद्धा मी तुमच्याकडून हा बँड बांधून घेणारच नाही असाच इथे ती विचार करत असते आणि राग सुद्धा तेवढाच आला. आता इकडे दुसऱ्या बाजूला जीवाने त्याचा बँड तर बांधून घेतलेला असतो, त्याला एका हाताने व्यवस्थित बांधता आलेला असतो. पण आपल्या नंदिनीला मात्र तो बँड बांधता येत नसतो, एका हाताने तिला थोडंसं अवघड जात असतं. आता ती अर्शासमोर उभी राहून खूप प्रयत्न करत असते तो बँड बांधण्याचा, पण तिला काही व्यवस्थित जमत नसतं. तेव्हाच जीवा तिच्या समोर जातो आणि तिला हेल्प करण्याचं काम करत असतो. तो म्हणत असतो आणि इकडे मी बांधून देतो. आता नंदिनीकडे कुठलाच ऑप्शन शिल्लक राहिलेला नसतो आणि ती लगेचच त्याच्याकडे हात करते आणि त्याच्या समोर हात केल्यानंतर आता शेवटी जीवा तिच्या हातामध्ये तो फ्रेंडशिप बँड बांधून देतो आणि जीवाने तिच्या हातामध्ये फ्रेंडशिप बँड बांधून दिल्यानंतर तो शेवटी तिला म्हणतो शेवटी नाही म्हटलीस तरी सुद्धा मीच आणि माझ्याकडूनच
फ्रेंडशिप बँड तू बांधून घेतलेला आहेस किंवा जे व्हायचं होतं तेच झालेलं आहे असंच आता इथे तो बोलत असतो. तेव्हा आता नंदिनी त्याच्याशी काहीच बोलत नाही. जेव्हा तिथून बाहेर निघून जातो तेवढ्यातच पिहू ओरडतच आलेली असते, वहिनी वहिनी करून. आणि तेव्हा इथे नंदिनी म्हणत असते, हा बोल ना पिहू काय झालेलं आहे. तेवढ्यातच ती म्हणत असते, अगं वहिनी मी ना खरंच खूप कन्फ्यूज आहे, माझ्याकडे एवढे सगळे वन पीसेस आहेत पण त्यातला कुठला वेअर करू मला कळत नाही. तेव्हा ती म्हणते, अगं पण एवढं कन्फ्यूज होण्यासारखं काय आहे आणि का बरं एवढं सगळं तयार व्हायचंय. अगं असं काय करतेस, उद्या पार्टी आहे ना आपल्या घरामध्ये आणि त्या पार्टीसाठी मला हा वन पीस वेअर करायचा आहे पण खूप कन्फ्यूज आहे मी, मला कळत नाही. तेव्हाच आता नंदिनी तिला म्हणते, हे बघ हा खूप सुंदर आहे, तो तू वेअर कर, खूपच मस्त दिसेल तुझ्यावर. पण पिहू एक गोष्ट सांगू का तुला, मला तुला काहीतरी सांगायचंय. आणि तेव्हाच ती म्हणते, हा बोला काय सांगायचं आहे. आणि तेव्हाच ती म्हणत असते, हा जो काही वन पीस आहे ना तो तुझ्यावरती कमाल दिसेल आणि तेव्हाच आज उद्या सकाळी तुझ्यासाठी तुला भेटायला कोणीतरी येणार आहे. तेव्हाच पिहू म्हणत असते, अगं पण कोण येणार आहे. आणि तेवढ्यातच ती म्हणत असते की उद्या आल्यावरच तुला कळेल आणि सगळ्या गोष्टींची सगळ्या प्रश्नांची उत्तरं इथे तुला मिळतील. असंच इथे आता तिने तिला सांगितलेलं असतं. तर इकडे संध्याकाळची वेळ असते आणि मस्त विक्रम किचनमध्ये काम करत असतात. काम म्हणण्यापेक्षा ते मानिनीसाठी कॉफी बनवत असतात. तेवढ्यातच काव्या किचनमध्ये आलेली असते आणि काव्याला इथे पाहिल्यानंतर आता ती म्हणत असते, काय करताय बाबा तुम्ही. आणि तेव्हाच ते म्हणत असतात, अगं काही नाही मस्त मी कॉफी बनवतोय. कॉफी अच्छा अच्छा अच्छा. तेव्हा ते म्हणत असतात, काय मग तुझ्यासाठी पण बनवू का. तेव्हाच काव्या म्हणते, माझ्यासाठी पण म्हणजे तुम्ही ही तुमच्या डिअर वाईफसाठी बनवत आहात का. तच विक्रम म्हणत असतात, अगं हो काय झालं तुला सांगू का, मानिनीला ना तिच्या माहेरच्याकडून म्हणजेच रिलेटिव्ह कडून फोन आले आहे आणि ती फोनवर बोलत होती आणि फोनवर बोलत असताना मला फोनवर बोलायला देत होती. मग मी 2 शब्द बोललो आणि कटवण्यासाठी तिच्या हातात मोबाईल ठेवला आणि तिच्या हातात मोबाईल ठेवल्यानंतर मी लगेचच आलो. म्हटलं चल मी तुझ्यासाठी मस्त कॉफी बनवून आणतो आणि म्हणूनच मी कॉफी बनवायला आलेलो आहे. तेवढ्यातच आता काव्या म्हणत असते, वा बाबा तुम्ही तर खूपच डांबरीस आहात. आता डांबरी शब्द ऐकल्यानंतर इथे विक्रम तिच्याकडे पाहतच असतात. आता सासऱ्याला कोणी डांबरीस म्हणतं आणि तेव्हाच इथे काव्या म्हटलेली असते. पण काव्या म्हटल्यानंतर थोडीशी अवघडल्यासारखी वाटते. तिला वाटतं आता मी इथे विक्रम काकांना डांबरीस बोलली पण आता जर ते माझ्यावर ओरडले तर किंवा मला काही विचारलं तर तेव्हा लगेचच ती शांत बसते. पण विक्रम काका मुद्दामूनच थोडंसं रागावून बोलत असतात पण ते सुद्धा फारसं काही मनावर घेत नाहीत आणि लगेचच तिच्या हाताकडे ते पाहतात आणि हाताकडे पाहिल्यानंतर ते म्हणत असतात, काय गं फ्रेंडशिप बँड बांधला नाहीयेस का तू. आणि तिचा हात बघत असतात. तेव्हाच आता काव्याला काय प्रश्न पडला किंवा काय उत्तर द्यावं हा प्रश्न पडलेला असतो. ती म्हणत असते, ना ती कॉफी मी फेटून देते आणि ती कॉफी फेटायला घेते. तेवढ्यातच विक्रम म्हणत असतात, ते सगळं ठीक आहे पण फ्रेंडशिप बँड कुठे आहे, तुम्ही फ्रेंडशिप बँड बांधला नाही आणखी म्हणजे पार्टने तुला तो फ्रेंडशिप बँड बांधला नाहीये का. तेव्हाच आता काव्या लगेचच म्हणत असते, अहो काका तुमचा तो बोका काय नाही म्हणजे तुमचे ते मोठे चिरंजीव आहेत ना त्यांना ऐन वेळेला आली ऑनलाईन मीटिंग. मग ऑनलाईन मीटिंग आल्यामुळे ते हातामध्ये असं रंगबेरंगी दिसणं छान वाटत नाहीये ना, म्हणून मग मीच म्हटलं त्यांना तुम्ही एक काम करा, तुमची ही जी काही ऑनलाईनची मीटिंग आहे ना ती तुम्ही अटेंड करा. तुमची ही ऑनलाईन मीटिंग अटेंड झाली ना तर मग मस्त आपण फ्रेंडशिप डे सेलिब्रेशन करूयात. आणि तेव्हाच काव्याने सरळ इथे खोटं बोललेलं असतं. तेव्हाच आता पण बाबा मला एक गोष्ट सांगा, तुम्ही ही कॉफी एवढी छान कशी काय बनवता. तेवढ्यातच आता ते म्हणत असतात, हो मला येते बनवायला. तेवढ्यातच तिथे जीवा आलेला असतो. जीवा ह्या दोघांना तिथे पाहत असतो आणि दोघांच्या गप्पा सुद्धा त्याने दुरूनच ऐकलेल्या असतात. तेव्हाच तो आल्याबरोबरच तिथून जाण्याचा प्रयत्न करत असतो आणि तेव्हा विक्रम म्हणत असतात, ए काय कुठे आला होतास आणि निघालास काय लगेचच. आणि तेव्हाच आता तो म्हणत असतो, काही नाही बाबा तहान लागली होती ना पाणी पिण्यासाठी आलो होतो. अरे हो पाणी पिण्यासाठी आला होतास पण पाणी न पितास कुठे निघालास. पाणी प्यायचं होतं तर मग तू ते पाणी तरी प्यायला घ्यायचंच ना, तसंच सोडता कुठे निघालास. हो बाबा घेतोच ना. आणि तेव्हाच तो पाण्याची बॉटल घेतो आणि तिथून जायला लागत असतो. तेवढ्यातच विक्रम त्याला पुन्हा जवळ बोलवतात आणि जवळ बोलवल्यावर म्हणत असतात, काय हे बघू अरे वा तुमची म्हणजेच की फ्रेंडशिप डे इथे सेलिब्रेशन झालं वाटतं, बांधला तुम्ही एकमेकांच्या हातामध्ये. वा छान. आता जीवाच्या हातामध्ये फ्रेंडशिप बँड पाहिल्यानंतर इकडे काव्याला थोडा धक्का बसलेला असतो. म्हणजेच इथे खरं पाहायला गेलं तर जीवा मूव्ह ऑन झालेला आहे असंच ते इथे विचार करतात. आणि दोघांचा तर तुमचा फ्रेंडशिप डे सेलिब्रेशन झाला आहे पण मला एक गोष्ट सांगा, तुम्ही दोघांनी एकमेकांना फ्रेंडशिप बँड बांधला की नाही. आणि तेव्हा असे दोघे एकमेकांकडे पाहतात, आम्ही दोघांनी का. अरे तुम्ही लग्ना अगोदरच एकमेकांना ओळखत होता, लग्ना अगोदर तुमची मैत्री होतीच ना. मग आता नात्यामध्ये जरी वेगळा फरक जाणवला असला किंवा नातं हे बदललं असलं तरी सुद्धा आता फ्रेंडशिप बँड बांधण्यासाठी काय प्रॉब्लेम आहे. थांबा माझ्याकडे आणखी फ्रेंडशिप बँड आहेत, मी पटकन जातो आणि पटकन घेऊन येतो. असं म्हणूनच विक्रम आता त्या दोघांसाठी फ्रेंडशिप बँड आणण्यासाठी गेलेले असतात. आता इकडे जीवा आणि त्यासोबत काव्यासमोर खूपच मोठा प्रश्न इथे उभा राहिलेला असतो. आता इकडे तर आतापर्यंत काव्याने स्वतःला फ्रेंडशिप बँड बांधलेला नसतो, तिला खरं तर पाठकडून बांधून घ्यायचा असतो. पण आता मात्र जीवा हा तिला फ्रेंडशिप बँड बांधेल की नाही हे पाहणं तेवढंच इंटरेस्टिंग असणार आहे. प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये एवढंच, उद्याचा भाग खूप इंटरेस्टिंग होणार आहे. हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, छान कमेंटद्वारे अभिप्राय कळवा. तर आता विक्रमने इथे पुन्हा जाऊन 2 फ्रेंडशिप बँड आणलेले असतात आणि ते दोघांना सुद्धा देण्याचं काम करत असतात. ते दोघांना फ्रेंडशिप बँड देत असतात आणि अरे धरा घ्या पटकन बांधा, एकमेकांकडे काय बघताय. तर इकडे दुसऱ्या बाजूला मानिनीने नंदिनीकडे गेलेली असते आणि मानिनी नंदिनीकडून विक्रमसाठी एक लेटर लिहून घेत असते. लेटर लिहिल्यानंतर शेवटी ती लिहित असते इव्हर्स लवली मानिनी. तेव्हाच नंदिनी म्हणत असते फक्त इव्हर्स लवली लिहिते आणि पुढे काय लिहायची गरज आहे, त्यांना तर तुमचं नाव माहिती आहे आणि सगळं तुमच्या मनातील भावना ह्या पत्रात लिहिलेल्या आहे त्यामुळे त्यांना ते ओळखायला येईलच ना. आणि तेव्हाच आता मानिनी तिला थँक्यू म्हणत असते आणि एवढं छान पत्र तू लिहून दिलंस त्यासाठी खरंच मनापासून आभार. तेवढ्यातच नंदिनी म्हणत असते, अहो असं काय करताय आई आणि तुमच्यासाठी काहीही. आता ह्या पत्रातून भावना तुम्ही एवढ्या सुंदर बाबांसाठी लिहिलेल्या आहेत ना त्यामुळे बघाच आता. आणि तेवढ्यातच ते पत्र तिथेच असतं, हवा येते आणि ते पत्र उडतं. आता हवा आल्याने ते पत्र उडल्यावर ते
ते जीवाच्या पायाशी जातं. जीवा ते पत्र हातामध्ये घेतो आणि ते पत्र हातामध्ये घेतल्यानंतर खाली तर कुणाचं नाव लिहिलेलं नसतं, पण हे हँडरायटिंग तर फक्त आणि फक्त इथे नंदिनीचं आहे हे त्याच्या लक्षात येतं. त्या पत्रामध्ये त्या भावना सगळ्या लिहिलेल्या असतात. आयुष्यभर प्रेम बहरत राहावं, गजरा आणलेला आहे, पण मला तुझी ती साथ शेवटपर्यंत हवी आहे, असं बरंच काही त्या पत्रात लिहिलेलं असतं. पण सुरुवातीला नाव नसतं, शेवटी सुद्धा कोणाचं असं नाव नसतं आणि त्यामुळे जीवाचा खूप मोठा गैरसमज होतो. तो इथे म्हणत असतो, नंदिनी, ह्या पत्रातून तू हे सगळं लिहिण्याचा प्रयत्न केलायस. मला माहिती माझ्याबद्दल तुला किती प्रेम, काळजी हे सगळं काही आहे, सगळं ह्या पत्रामधून दिसत आहे, पण तू ते मान्य करत नाहीस. खरंच नंदिनी, किती सुंदर तू पत्र लिहिलेलं आहेस. या पत्रामुळे प्रेक्षकांना खूपच मोठा गैरसमज झालेला आहे. आता पुढे काय होईल हे पाहणं खूपच रंजक आणि इंटरेस्टिंग असणार आहे. तर पाहत राहा, लग्नानंतर होईलच प्रेम. धन्यवाद. एक मिनिट या हातातलं फ्रेंडशिप बँड कुठे बाटली बांधला नाही का? माझं फक्त एवढंच म्हणणं की मला हा फ्रेंडशिप बँड बांधायचा नाही. काय विचारतोय? बाटली बांधला नाही का? नाही काका, आम्ही बांधणारच होतो फ्रेंडशिप बँड, पण काय झालं, पार्थनं एक ऑनलाईन फॉरेन मीटिंग अटेंड करायची आहे. त्या चालू मीटिंग मध्ये असे रंगीबिरंगी बँड बांधणं प्रेझेंटेबल वाटत नाही ना. त्याच्यामुळे पार्थच मला म्हणाले, माझी मीटिंग होऊ दे, मला पण बांधूया एकमेकांना फ्रेंडशिप बँड. मी पण म्हटलं ठीक आहे ना, काय त्याच्यात एवढं समजून घ्यायला लागेल ना. खरंच शहाणे आहात तुम्ही. सॉरी काका, तुम्ही नाही, फक्त मी शहाणी आहे. तुमचा तो लाडका पोक, तुमचे थोरले सुपुत्र पार्थ देशमुख अत्यंत आगाऊ आहेत. किती फ्रेंडशी दूध टाक. काय कशाला लागतोस तू? पाणी घ्यायला. अरे पाणी घेता चाललो का? इकडे तुमचा फ्रेंडशिप बँड आहे ना? हो, गुड, व्हेरी गुड. पण तू नंदिनीच्या हातात सुद्धा बांधलायस ना? गुड. म्हणजे तुमच्या दोघांचा फ्रेंडशिप डे साजरा झाला म्हणायचं. व्हेरी गुड. इकडे मला सांगा, तुम्ही दोघांनी एकमेकांना फ्रेंडशिप बँड बांधत नाही? कशाला? कशाला म्हणजे काय? आणि लग्नाच्या आधी तुम्ही एकमेकांशी बोलायचं ना, तुमच्या दोघांची एकमेकांची मैत्री होती ना. बरं, लग्नानंतर नव्या नात्यात आलात म्हणून जुनी माहिती, जुना फोन विसरून कसं करेल? ते काय नाही, तुम्ही दोघांनीही एकमेकांना फ्रेंडशिप बँड